जय सियाराम मंडळी. मी संगीता मुंबईवरनं. आज वसई पालखीला निघाली बघा. मी घरातनं निघालो. आम्ही 12:30 वाजता निघालो. पण आजचाच अनुभव तुम्हाला सांगते बघा. आम्ही जेवून तर नाही निघालो. त्या रिक्षावाल्या भाऊजींना पण मी सांगितलं चला, ते पण टिफिन घेऊन निघाले आणि तेही जेवले नाहीत. आम्ही तिघंही तसेच निघालो आणि आईचा तर माझा उपवास होता आणि आम्ही रस्ताभर पूर्ण, मी एकदा मिसळ खाल्लेली, एकदा आलेली तेव्हा, तर मी शोधत होती की मला भेटेल तिथे, कारण की स्वच्छता आणि व्यवस्थित होतं म्हणून मी ती जागा शोधत होती. पण अक्षरशः आमचा पूर्ण रस्ता पार झाला तरी आम्हाला मिसळ भेटली नाही आणि शेवटी आम्ही पोचलो मठावरती बघा. त्याचं कारण आहे की आम्हाला माऊलींच्या इथला प्रसाद मिळायचा होता आणि खरं सांगतो मंडळी, इथे आली आणि अक्षरशः आम्ही 3 वाजले होते, 3 सव्वा 3 झाले होते. प्रसादालयात आलो आणि विचारलं आम्हाला प्रसाद आहे का, तर खरंच त्यांच्याकडे प्रसाद मला मिळाला आणि मी मस्त पोटभर जेवली, कारण की हाच प्रसाद भेटायचा होता मला. म्हणून रस्त्यात कुठेही मिसळचं हॉटेल मला मिळालं नाहीच. आजचा छोटासाच अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला आहे. व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला सांगत चला. आणि हा बघा प्रसाद इथला, कारण की इथले व्हिडिओ नाही काढू देत जास्ती करून, आता पालखीचाही काढू नाही देत आहे. हा बघा हा प्रसादाचा कसा तरी मी घेतलेला आणि हे प्रसादालय आमच्या इथलं बघा. ही माझी आई आहे. माझी आई खूप सेवा करते, नेहमी सेवेला असते. आणि हे भाऊजी माझे मैत्रिणीचे मिस्टर आहेत. ते वारकरी संप्रदायातले आहेत, पण त्यांना मी म्हटलं चला जायचं आहे आपल्याला. तेही खूप मानतात स्वामींना आणि खरंच खुशीने ते पटकन निघाले आमच्याबरोबर. कारण मी अचानक प्लॅन केला, जायचं तर होतं पण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून सकाळपासून हो नाही चाललं होतं. पण आईचा फोन आला, आई बोलली चल जाऊया. मग आम्ही निघालो. कारण आई, तुम्ही म्हणाल आईचा फोन कसा आला, कारण की आई म्हणजे खालीच राहते भावाकडे. मग आईने मला फोन करून विचारलं जाऊया का संगीता, मला जायची खूप इच्छा आहे. मग मी त्या भाऊजींना फोन केला आणि आम्ही बघा अशा प्रकारे पोचलो आज वसई मठावरती पालखीला. बघू आता पालखीचा मला तुम्हाला व्हिडिओ टाकता येतोय नाही येत, कारण की काढू देत नाही. तुम्हालाही माहिती आहे आपल्या संप्रदायाचे काही बंधनं आहेत आणि ते बंधन आपल्याला खरंच पाळणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण स्वतः पाळू तर आपण लोकांना सांगू शकू. म्हणून मी शक्यतो कुठलेच व्हिडिओ नाही काढायचा प्रयत्न करत. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय सियाराम.